गाव आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं एक छोटं गाव होतं, परंतु आज खूप चांगली कीर्ती या पाये गावाची आपल्याला या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच सर्वांनाच एकत्रित करण्याच्या उद्देशाने देवेश ग्रुपने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला केलेलं दिसून येतंय. पाये प्रीमियर लीग ज्याच्यामध्ये खेळाडूंची गुणवत्ता दिसून येते, खेळाडू पुढे प्लॅटफॉर्म मिळवू शकतायत हेच दर्शवले या स्पर्धेने. करूया मरो अशी मॅच आहे. फिल्डिंग करणारी टीम करता गेम इज ऑन. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे योगेश. कौशल आता गुणलेखन करण्याकरता येत आहेत आणि स्ट्राईक इनकडे योगेश होता. जेल ड्रॉप झालं त्यांचा. एक धाव मिळाली पहिल्याच बॉलवर. द्वारकानाथ गोलंदाजी मार्गावर होते आणि योगेशने आपलं अकाउंट ओपन केलंय. स्ट्राईक इनकडे आता संकेत देवळीकर संघ मालक आहेत या टीमचे. संघ मालकांच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही पाहिलंय. चांगला खेळ त्यांचा या स्पर्धेमध्ये झालं. यतेश वैती हे सुद्धा संघ मालक आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. प्लेइंग मध्ये त्यांची सुद्धा जागा पक्की असेल, कारण आम्हाला मदत म्हणून नुकताच माईक त्यांच्या हातामध्ये सुद्धा आपण पाहिला होता. विवेक वैती चांगलं गुणलेखन, चांगला लेखाचोखा त्यांचा आमच्यापर्यंत पोहोचला होता. शॉर्ट बॉल डाऊन द लेग, डावेश सोडून जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच प्रसन्न भोईर सरांचा आलाय. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धाव संख्या झाली धाव फळकावरती 2. चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. प्रेक्षकांची गर्दी अफाट आहे आणि त्यातल्या त्यात एक वेगळं आयोजन आहे, कारण बऱ्याचशा लीग मॅचेस मध्ये आपण संघ मालकालाच भोजनाची व्यवस्था आपापल्या खेळाडूंची करताना पाहिलंय, परंतु इथे तसं नाही. पुढचा बॉल कसा आहे, हुक केला जातो या चेंडूला. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, त्याच्यापासून थोडासा 4 ते 5 फूट आधी चेंडू पडलाय, तरी सुद्धा 2 धाव मिळतात संकेत देवळीकर या खेळाडूला. पहिल्या मॅच मध्ये डे 1 मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता संकेत देवळीकर या खेळाडूला. काय चांगला विस्फोट दाखवला होता बॅटिंग करत असताना. आणि आता 1-2 धाब्याच्या मदतीनं त्यांनी सुद्धा आपलं खातं उघडलंय. चर्चा आपण भोजनाची करत होतो. पहिल्यांदाच असं कुठेतरी घडतं की तिखट जेवण, आणि ते सुद्धा सर्व प्रेक्षक, चाहते, खेळाडू आणि आलेल्या पाहुण्यांकरता केलं गेलंय. आताचा पडणारा चेंडू ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर वळताना दिसलाय, परंतु वाईड लाईनच्या आतून हा चेंडू उसळी घेतो, त्यामुळे डॉट बॉल असेल. हा मॅच जिंकण्याकरता काही कसर कमी ठेवणार नाहीत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू असंच वाटतंय. धाव फळकावर आहेत त्या 4 धाबा. चेंडू टाकून चालेत पहिल्या षटकात 3. 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. स्लॉक करायचं होतं. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला जातोय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या 4. रियांश अँड देवळीकर इंटरप्राइजेस टीमने 2 पैकी 2 मॅचेस त्यांचे जिंकलेत. या मॅच मध्ये जिंकल्यानंतर ते टॉप करू शकतात पॉइंट टेबल मध्ये, म्हणजे त्यांच्या ग्रुपमध्ये ते पुढे येऊ शकतात. त्या ग्रुपची आपण चर्चा अर्थातच करणार आहोत. त्यांच्या ग्रुपमधून सध्या ते अजूनही टॉपवरच आहेत. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, हल्ला केलाय, चेंडू ऑन साइडला, तडक लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सीमा रेषेपार, मिळतात धावा 4. PPL चौकार. बघितलं बॅटरने एक फुल टॉस बॉल आहे, त्यामुळेच आक्रमक पावित्र्यामध्ये या बॅटरला पाहायला मिळाला आपल्याला. 4 धाब्यांची संघाच्या धाव संख्येत बदल घडून आणतो हा खेळाडू. धाबा लागल्या जात आहेत धाव फळकावर त्या 8. 5 बॉल टाकून चालत. 5 बॉल मध्ये 8 धावा बनवाव्याच लागतील, कारण आज जर टॉप केलं तर मग थेट फायनल मध्ये सुद्धा कदाचित त्यांना प्रवेश दिला जाईल. पाहूया पुढील काय आखणी असेल. हा मॅच तर फार महत्वाचा आहे दोन्ही टीम करता. ध्रुवीत 11चा कालच्या दिवसातील पराभव त्यांना जिवारी लागला असेल. 66 धावसंख्येचं टार्गेट समोरच्या संघाला दिल्यानंतर सुद्धा समोरचा देवेश 11 संघाने 5 चेंडू राखून ते 66 धावसंख्येचं लक्ष्य पूर्ण केलं होतं. समोर चांगले समर्थक आपल्याला बॅटिंग करणाऱ्या त्या मॅजिक बॉक्स मध्ये पाहायला मिळत आहेत. याआधी आपण राजा पाटील साहेबांना तिथे बघितलं होतं, परंतु आता विनायकजी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचंच स्वागत असं. एकतर क्रिकेटचा खेळ हा जास्तीत जास्त खेळला जातो आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये, आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात कानाकोपऱ्यात गेला तर क्रिकेटच्या स्पर्धा दिसत आहेत.
आता वळी आपण स्ट्रेट ड्राईव्ह केलंय, चांगला बॉल बॅकलिपचा वापर केलाय, शतरक्षकाला चकवत चेंडू सीमा रेषेपार, मिळतात धाबा 4, हा लय शानदार चौकार. धाव संख्येला येतोय आकार. हा क्लास बघा, एखादा तंत्रशुद्ध खेळाडू जसा क्लास दाखवत असतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेटपटू जसा खेळ दाखवतायत तसंच खेळ बॅटर संकेत देवळीकर याच्या बॅट मधून दिसून येतोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 12 धाबा. बिनबाद 12 अशी चांगली सुरुवात धावफलकावर चाललेली दिसून येते. महिला भगिनींचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. आणि आज जर आपण बघितलं तर निशांत मुकादम हे सुद्धा उपस्थित होतं, त्यांचं मी स्वागत करतोय. आणि ड्रोन कॅमेराद्वारे ही सर्व क्षणचित्र टिपली जातील या स्पर्धेची. दीपक भुरे हे सुद्धा आज खेळताना दिसलेत. अरविंद श्रीवास्तव आणि प्रणय मुकादम यांच्या टीम मधून त्यांना आपण बघितलं. गणराज 11 टीमला 3 पैकी 3 मॅच मध्ये पराभवच हाती आलाय आणि विराज 11 ला सुद्धा 3 पैकी 3 मॅच मध्ये पराभवच हाती आलाय. आलेल्या सर्व पाहुणा मंडळींचं आम्ही स्वागत करतोय. 8 मार्चचा दिवस प्रत्येकाला आठवत असेल, जागतिक महिला दिन. आणि त्या दिवसामध्ये खरोखरच महिलांकरता अनेक सुविधा आपल्याला या संपूर्ण जगभरामध्ये होताना दिसल्यात. प्रवास मोफत होता काही महिलांना. आणि ह्या गावामध्ये सुद्धा महिला दिन साजरा केला जातोय. प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा, हे एकच ध्येय तुमचं असलं पाहिजे. कारण आपला वंशच वाढवायचा असेल तर आपल्याला अर्थातच त्यांचा सन्मान करणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आपण आपल्या कारकिर्दीमध्ये फक्त एकच काम करत असतोय, परंतु स्त्रीला अनेक रोल अदा करावे लागतात. मग ती कुणाची तरी आई बनते, कुणाची तरी मावशी बनते, कुणाची तरी वहिनी बनते, कुणाची तरी बहीण बनते, कुणाची तरी आत्या बनते, कुणाची तरी कन्या बनते, कुणाची तरी पत्नी बनते. असे अनेक रोल त्यांचे या जीवनामध्ये असतात. म्हणूनच तो रोल आपल्याला जमणार नाही. त्या रोलचा सन्मान प्रत्येकाने करायला पाहिजे. आज सरीमरी महिला बचत गट सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. त्याचबरोबर आपल्या या पाये ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती वंदनाताई यांना सुद्धा तुम्ही व्यासपीठावर बघतायत. श्रीमती गुलाब दामोदर मुकादम, उमेश मुकादम यांच्या आई मातोश्री हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. मॅच कडे वळतोय आम्ही. दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार. आकाश आलाय. आकाश गोलंदाजी मार्गावर आहे. आकाशच्या या बॉलवर 1 धाव पूर्ण केले बॅटरने. दुसरी धाव घेण्याचा विचार होता, परंतु अंतिम क्षणी संकेत देवळीकर यांनी त्यांना थांबवलं. एकच धाव, एका धाबेनिशी धाव संख्या पुढे सरकली. धावफलकावर धाबा लागल्या जातात त्या 13 धाबा. आकाश गोलंदाजी मार्गावर. आकाश म्हटलं तर बरेच चांगले खेळाडू आकाश नावाचे टेनिस विश्वामध्ये गाजलेले आपल्याला दिसून येत आहेत. इथे सुद्धा चमकावं लागेल. आपली चमक, आपली धमक प्रत्येक खेळाडूला दाखवावी लागेल या स्पर्धेत. हो, मोठा पटका खेळायचा होता संकेत देवळीकर या खेळाडूला, परंतु त्याचा अंदाज चुकलाय. गुडलेन क्षेत्रामधील चेंडू होता डॉट बॉल. राजा पाटील साहेब उपस्थित आहेत आणि लगातार 2 षटकारांकरता संकेत देवळीकर साठी 1000 रुपयाचा पारितोषिक. आता बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये विवेक चूक करतायत. जेल असा सुटलाय की जणू काही तो सोडलाय. हो, डोक्यावर हात आलेत. इथे परतीचा प्रवास करावा लागतोय, तो म्हणजेच योगेश या बॅटरला. पहिला धक्का लागलाय. 1 गडी बाद धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 14 धावा. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन दी सेकंड ओव्हर. अतिथी कक्षामध्ये पुन्हा एकदा नजर टाकूया. आलेल्या महिला भगिनींबद्दल चर्चा करूया. श्रीमती गुलाब दामोदर मुकादम, उमेश मुकादम यांच्या मातोश्री आहेत. सौभाग्यवती वंदना नंदकुमार देवळीकर, सौभाग्यवती संगीता रमाकांत कारखंडी, सौभाग्यवती आशा हरेश्वर वैती, सौभाग्यवती ममता केशव वैती, सौभाग्यवती प्रगती जितेंद्र धुमाळ, सौभाग्यवती नंदा काशीनाथ वैती, सौभाग्यवती वैजयंती बाबू वैती, सौभाग्यवती दीपा कमळाकर भुरे, सौभाग्यवती जयमाला योगेश देवळीकर, सौभाग्यवती राखी किशोर देवळीकर या सर्व महिला भगिनी आहेत. आणखीन काही महिला आहेत, त्यांच्या सुद्धा नावाची चर्चा आपण या षटकामध्ये करणार आहोत. धावसंख्या 2 गडी बाद 1 गडी बाद धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. 14. पुढचा बॉल इथे जर आपण बघितलं तर तो डॉट बॉल
पाहायला मिळतोय. सौभाग्य होते सविता दयानंद मुकादम मॅडम सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. जयमाला योगेश देवळीकर या सुद्धा उपस्थित आहेत. सुषमा भरत पाटील, शोभना महेंद्र देवळीकर, रुपाली भूषण वैती, शिवानी यतेश वैती या सर्व महिला भगिनींनी चांगलं सहकार्य केलं या स्पर्धेमध्ये. कारण महिलांचा आशीर्वाद पाहिजेच प्रत्येकाला आणि ते महिला भगिनींचा सुद्धा सपोर्टच्या स्पर्धेकरता लाभलाय. त्याबद्दल सर्व महिला भगिनींचं आम्ही मनापासून आभार मानतोय. पाय प्रीमियर लीग 2025 मध्ये वळी आता मॅच मध्ये नेमकं काय चाललंय. दुसरे षटक आकाशने 5 बॉल मध्ये फक्त खर्च केलेत 2 धाबा. ही खासियत आहे त्याची. भरारी त्याने उंच घेतलेली आहे. तसवाच विश्वास प्राप्त करावा लागेल बॅटरला. ओ आता स्विचिटचा फटका खेळताना बॅटर दिसतोय. एक धाव मिळाली, दुसरी धाव मिळाली, परंतु इथे चौकार मिळतोय 4 धावा. शानदार स्ट्रोक, चौकार. धाव संख्येला आकार. धाबा लागले जातात त्या 18 धाबा 18. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा विचार आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा. आज एक विनंती असेल, समोर जे भोजनाची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्या महिला ताई तिथे जाताना दिसत आहेत. आपण सर्वांनी सहकार्य करा आणि त्यांना प्राधान्य द्या. जिथे जागा उपलब्ध करून द्या प्लीज. एक विनंती असेल, रिक्वेस्ट असेल. भोजन त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि महिला भगिनी जरीमरी महिला बचत गटाच्या महिला भगिनी आहेत. काही आपल्या गावातील कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या या स्पर्धेचे सर्वेसर्वा देवेश ग्रुपचे संस्थापकीय अध्यक्ष उमेश मुकादम यांच्या मातोश्री श्रीमती गुलाब दामोदर मुकादम या सुद्धा तिथे उपस्थित आहेत. आणि काही महिन्यापूर्वी एखाद महिन्यापूर्वी एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा बघितली होती आपण, दामोदर स्मृती चषक 2025. आणि त्या स्पर्धेचे आयोजन करते म्हणून उमेश मुकादम यांच्या नावाची चर्चा जास्त होत आहे. म्हणूनच मी नेहमीच म्हणतोय की आपलं काम आपण करत जा. कारण इथे जर आपण बघितलं तर लोक काही म्हणो, परंतु आपलं जे काही काम असतं ते आपण केलंच पाहिजे. इथं लोक हसायला येत आहेत, आपल्याला पोसायला येत नाही. आज उमेश मुकादम म्हणतायत की माझं जे काम आहे ते मी करेनच. म्हणूनच त्यांच्या कार्याला सलाम असेल. चांगले कर्म करणारे व्यक्ती हे तुकोबाच्या गाथेप्रमाणे असते. कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण जाते. असेच एक आपल्या परिसरातील तरुण धडाडीचे कार्यकर्ते, समाज कार्यकर्ते म्हणजेच उमेश मुकादम यांच्या नावाची मोहर या परिसरामध्ये लागली जाते. आणि त्यांचं जे कार्य आहे पाया प्रीमियर लीग मध्ये त्यांचं हे चांगलं आयोजन पाहायला मिळतं. वळी आता तिसरे षटक विवेक आलाय. विवेक देवळीकर याचा हा शॉर्ट बॉल पुल करायचा होता बॅटरला. चेंडू हवेत आहे. कावकॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. फलंदाज संकेत होतो फेल. विकेट डाऊन. लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव संख्या 18 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. दोन 2.1 बॉलची समाप्ती. धावफलकावर धाबा आहेत त्या 18 धाबा. नुकताच संकेत देवळीकर बाद झालेत, संघ मालक होते आणि ते बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेलच. भुर्या नवीन बॅटर उतरत आहेत. नितीन यांच्या सोबत आता त्यांना चांगली भागीदारी करावी लागेल. बघू शकतायत संघ मालकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही संकेत देवळीकर यांना. ओहो पुढचा बॉल. दांडी गोल. विवेक जुनं ते सोनं. ओल्ड इज गोल्ड. वयाला हरवायचा असेल तर छंद जिवंत ठेवायला पाहिजेत आणि छंद जिवंत ठेवलेत क्रिकेट मधील विवेकने. आणि त्यांचे सुपुत्र निखिल हे सुद्धा चांगलं काम करतायत. विकेट डाऊन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धाव संख्या 18 18. जबरदस्त मारा विवेक देवळीकर यांचा.
मी विनंती करतोय भावेश जी आणि दिलीप यांना, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या, स्टेजवर या. रुपेश वैती ज्यांचं आज मोलाचं सहकार्य लाभलंय, कारण एक गावठी बोकड ज्यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता मिळालंय. सदानंद मुकादम यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय. श्री राम लाड जे शरीरयष्टपटू आहेत, मिस्टर इंडिया हा किताब मिळालाय, त्याने सुद्धा चांगलं योगदान दिलंय. सर्वांचंच आम्ही आभार मानतोय. वेलकम वेलकम वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. पाई प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. उमेश मुकादम यांची ही क्रिकेटची स्पर्धा आहे, परंतु आहे पहिलं पर्व. या पहिल्या पर्वामध्ये कोणताच नाही त्यांच्या अंगावर गर्व. 1000 रुपये हॅट्रिक साठी असेल विवेकसाठी. आता मात्र हॅट्रिक हुकले आणि चेंडूला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये वेगाने पाठवून दिले. नो चान्स फॉर द फिल्डर. मिळतंय धाबा 4. शानदार स्ट्रोक, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना धाबा लागल्या जातात त्या 22 धाबा. 2 षटक आणि 3 बॉलची समाप्ती. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण बघतायत विवेक देवळीकर. नवीन बॅटर स्ट्राईकिंग कडे जो आहे तो रुपेश, ज्याने चौकार ठोकलाय. लोअर मिडल ऑर्डर मध्ये रुपेशवर जबाबदारी दिली गेली. पुढचा बॉल, मोठा फटका खेळला जातोय बॅटर रुपेश द्वारे. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन दोन्ही क्षेत्ररक्षकाचे हात फाटले, जणू काही जाळ फाटलंय आणि मासा निसटलाय. मिळते 4 धाबा, चौकार. धावसंख्या 26. एक ह्याचा जर व्हिडिओ एखादी जर क्लिप बनवली तर ती व्हायरल होऊ शकते. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी त्या चुका केल्यात आणि 4 धाव मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या रियांश अँड देवळीकर इंटरप्राइजेस टीमला. परेश किनी, रोशन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्यासोबतच त्यांच्या मित्र परिवार दाखल झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. उमेश मुकादम यांनी म्हटलं की परेश किनी आमचे भाचे आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. इथे विकेट मिळाली आहे, चांगला झेल क्षेत्ररक्षकांनी टिपलाय आणि फलंदाज परत जातोय. याचाच अर्थ हा बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलेला 4था धक्का आहे. 4 गडी बाद 5 गडी बाद धावसंख्या धावफलकावर आहे ती 26 धाबा. 26. 5 गडी बाद 26 धाबा. संकट आलेत, या संकटांवर तुटून पडावं लागेल. 4 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा करेक्शन होतोय. 4 गडी बाद धावसंख्या 26. कौशल्य, चांगली कौशल्य दाखवत आहेत, जसं विकेटवर सुद्धा त्यांचं कौशल्य पाहायला मिळालं. उमेश मुकादम सर्व चांगलं कार्य करताना दिसत आहेत ते. न्यू बॅटर इन, नवीन बॅटर आता आलाय राजेश. दुसऱ्या बाजूला नितीन मस्तान एका चौकाराच्या मदतीनं फक्त 4 वर खेळत आहेत. राजेश 6व्या क्रमांकावर आलेत. शॉर्ट बॉल, चेंडूला शॉर्ट ऑन फुल केलंय. चेंडू ऑन साइडला स्कोरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर केलेत. धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे सरकली. 3री धाव घेण्याचा विचार केला जात नाही. या 2 धावांच्या मदतीनं धावा लागल्या जातात त्या 28. पुढील लढती कशा होतील ती अधिकृत माहिती दीपक बोरे आमच्यापर्यंत पोहोचवतीलच, कारण ही लीग स्टेज मधील शेवटचा सामना आहे हा. त्याच्यानंतर आपण पॉइंट टेबल पुन्हा एकदा बघणार आहोत. ते पॉइंट टेबल कसं असेल. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितली तर 3 षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ती आहे 4 गडी बाद 28. 9.33 च्या सरासरीने 28 धावा बॅटिंग करताना रियांश आणि देवळीकर इंटरप्राइजेस टीमच्या लागलेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये पाहूया काय रणनीती असेल त्यांची. साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील हे उपस्थित होत आहेत आणि परेश हे सुद्धा दाखल झाले, त्यांचा मी स्वागत करतोय. दुर्गा माता इंटरप्राइजेस, नायरा अँड मयांक इंटरप्राइजेस आणि यथार्थ आणि स्मिथ इंटरप्राइजेस या तिन्ही टीम, या 3 टीमचे जे कॅप्टन आहेत त्यांनी आपण त्वरित संपर्क साधा. तिन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित संपर्क साधा, जो आम्ही उल्लेख केलाय. दुर्गा माता इंटरप्राइजेस 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धाबा. शेवटचे 6 बॉल टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज या वेळेला कुणाल आलेत.
कुणाल गोवारी. कुणाल गोवारी म्हटलं तर प्रवीण गोवारी यांचे सुपुत्र आहेत. प्रवीण गोवारीने टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर वर्ष ही स्पेंड केलेत, घालवलेत. जे काही कॅप्टनला बोलवले ते आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला राहतील. त्या मंडपामध्ये त्यांची चर्चा राहू द्या. डाव्या बाजूने आपले मान्यवर या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत. ओ सिक्सचा फटका खेळायचा होता परंतु जमलं नाही बॅटरला. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जाईल काय? बघूया, धोकाची घंटा वाजू शकते. 2 धावा मिळत आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या फुलली. धाव संख्या 30. परेश किनी पर्या साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्यासोबतच श्री साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील हे उपस्थित झालेत. मंदार मुकादम हे सुद्धा इथे दाखल झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. भरपूर मित्र परिवार आमचा या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. नेहमीच चांगला सपोर्ट असतोय या मित्र परिवारांचा. विजय भोईर यांना सुद्धा तुम्ही आपण बघतायत. आकाश हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मुस्ताक हे सुद्धा इथे दाखल झालेत. ओ स्लोवर वन, या चेंडूला खेळून काढलं जातं. थर्ड मॅन क्षेत्र बाहेर, चेंडू सीमा रेषेपार. मिळतात धाबा 4. पीपीएल चौकार. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग. नावात. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट, काम फिट. मिळतात 6 धावा. थर्डमॅन पट्ट्या बाहेर, सिक्सर. गावात दमाई पाय प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. अल्बुरॉक हॉटेलमध्ये चांगलं मेजवानी मिळेल. गुरमीत इंटरप्राइजेस टीमने हा मॅच जिंकल्यावर विनायकजी देवळीकर आणि सारंग देवळीकर साहेबांकडून ही मेजवानी दिली जाते. जर हा मॅच जिंकला तर अल्बुरॉक हॉटेलमध्ये आजच्या दिवसात त्यांना मोठी मेजवानी असेल. षटकारांच्या हॅट्रिक करता 1000 रुपयाचा पारितोषिक उमेश मुकादम यांच्याकडून मिळेल बॅटरला. नितीन मस्तान आता मोठा पटका खेळण्याच्या नादामध्ये होते बाद. विकेटचं पतन. धाव बळकावर धावा लागल्या जातात. 5 गडी बाद 40 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. स्पोर्ट मयंक 11 सारा हलवतो मैदान. बघा विराजी 11 गंगाराज इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. गंगाराज इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग. थँक्यू. धाव संख्या धावपैकीवर 5 गडी बाद 40 झाले. रियांशान देवळीकर इंटरप्राइजेस टीम ज्यांना तुम्ही बघतायत. रियांशान देवळीकर इंटरप्राइजेस टीमचे संघ मालक यतेश वैद्य आणि संकेत देवळीकर हे 2 संघ मालक आहेत. दुसऱ्या बाजूला विनायक देवळीकर आणि सारंग देवळीकर हे द्रुमित इंटरप्राइजेस टीमचे संघ मालक म्हणून भूमिका अदा करत आहेत. 3 षटक 3.4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या 40, 5 गडी बाद आणि नवीन बॅटर आलेत साईनाथ. पुढचा बॉल बॅटच्या टोला चेंडू लागलाय. स्कोरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचेल काय? उलट्या दिशेने झेल टिपायचा होता. झेल सुटला. फलस्वरूप बॅटरने 2 धाव पूर्ण केलेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि काय घडलंय? 3 धावा होतात पूर्ण. 3 धाव मिळत आहेत. 3 धावांच्या मदतीनं धाव संख्या 43, 5 गडी बाद. 43 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट इन द लास्ट ओव्हर. आणि शेवटचा बॉल असेल या ठिकाणी. या इनिंग नंतर आपण ड्रॉ सुद्धा करणार आहोत. दुर्गा माता इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन ते आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर नायरा अँड मयांक 11 टीमचे कॅप्टन आपण सुद्धा या. यथार्थ अँड स्मिथ 11 टीमचे कॅप्टन आपण सुद्धा या ठिकाणी या.
फुल टॉस बॉल स्लॉक केलाय, चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये शतरक्षकाच्या सरळ हातात. वन बाउन्स हा त्यांनी चेंडू कलेक्ट केलाय आणि पाहता पाहता धाव फलकावर एकच धाव मिळते. विकेट मिळाली, एकच धाव. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 44. 45 धावसंख्येचे टार्गेट असेल. 45 इज द टार्गेट. गावात दमाय पाये प्रीमियर लीग, नावात नाही रे गावात दमाय पाये प्रीमियर लीग. थँक्यू. दीपक बुरे पुढील सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतील. दीपकजी. ए ग्रुप मधून सध्या जर आपण बघितलं तर ज्या 3 टीम आहेत त्या 3 टीमने 2-2 मॅच जिंकलेल्या आहेत. त्यामुळेच या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहोत. त्या ड्रॉ मधून ज्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील चला पहिला पोटपूजा महत्वाची आहे. त्यामुळेच कोणी जेवायचं बाकी असेल प्रेक्षक खेळाडू तर त्यांना विनंती करतो डाव्या बाजूला भोजनाची व्यवस्था केलेली आहे. विशेष म्हणजे खेळाडूंनी जास्त जेवण घ्या, ऊर्जा पाहिजे तुम्हाला. इथे बघा या 3 चिठ्ठ्या टाकल्या जातात, त्याच्यामधून एक चिठ्ठी उचलली जाईल. ती एक चिठ्ठी असेल ती बाय असेल, यथार्थ आणि 2 टीमच्या नावं उरलेले आहेत त्यांना तो मॅच खेळावा लागेल आणि याच्यातून जो संघ जिंकेल तो बाय वाला जो संघ आहे त्याच्या विरुद्ध खेळेल. म्हणजे आपण मॅच टॉस कोणाचा करून घेऊया. नायरा अँड मयांक 11 वर्सेस दुर्गा माता एंटरप्राइजेस असा हा मॅच असेल. हा मॅच आपण थँक्यू. आमचे मित्र परेश केनी या ठिकाणी आज जातात आम्हाला सोडून. चला 2 ओव्हरचा हा मॅच असेल. जो 2 ओव्हरचा मॅच आपण बघतोय तो म्हणजेच नायरा अँड मयांक वर्सेस दुर्गा माता इंटरप्राइजेस. नायरा अँड मयांक वर्सेस दुर्गा माता इंटरप्राइजेस असा मॅच होईल. टॉस साठी दोन्ही कॅप्टन या तिथे पोहोचा आणि 2 षटकांच्या या मॅच मध्ये 40+ खेळाडू कंपल्सरी नसेल प्रारंभिक फलंदाज म्हणून. कोणताही खेळाडू तुम्ही तिथे उतरवू शकतायत. टॉस आपण करून घेऊया. दीपक बोरे त्या ठिकाणी टॉस साठी जातील. जीवनजी शर्मा टॉस के लिए जाएंगे वहां पे. टॉस साठी मी विनंती करतो सदानंद मुकादम साहेबांना. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. सदानंदचे मुकादम एक अतिशय चांगले प्रतिष्ठित व्यक्तिमत्व
त्या ठिकाणी सज्ज होतात आणि जीवनजी शर्मा ओवर टू यू टॉस किया जा रहा है दोनों टीमों के कप्तान वहां पे है नायरा एंड मयंक 11 वर्सेस दुर्गा माता इंटरप्राइजेस हेलो हेलो पाए प्रीमियर लीग 2025 2 ओवर का मैच रहेगा का अगला मैच खेला जाएगा मयंक 11 और दुर्गा माता के मध्य और दोनों टीमों के कप्तान यहाँ पे उपस्थित हैं टॉस के लिए और ये टूर्नामेंट जैसे जैसे आगे बढ़ रहा है बहुत ही यहाँ पे अच्छा मुकाबला दोनों टीमों के देखे बीच मिल रहा है। चलिए टॉस शुरू करते हैं। मयंक की टीम ने टॉस जीता है। जानते हैं पहले बल्लेबाजी करेंगे कि गेंदबाजी? बल्लेबाजी। बैटिंग का इन्होंने डिसीजन लिया है। क्या कितना स्कोर बनाना चाहेंगे आप? 30 या 35 रन बनाने की हमारी ये लगता है आपको 30-35 स्कोर जो है सेफ रहेगा? हाँ ज़रूर, हमारे टीम में अच्छे अच्छे बल्लेबाज हैं। चलिए बहुत बहुत शुभकामनाएं आपको। और दुर्गा माता इंटरप्राइजेज जो गेंदबाजी अटैक पे होंगे, क्या लगता है आपको? इन्होंने बोला है 30 से 35 रन। नहीं, हम 20-25 तक रोकने का पूरा ट्राई करेंगे। बहुत अच्छी बात है। इसको कहते हैं कि एक आत्मविश्वास। एक चाहता है कि 35 रन बनाए जाएं और दूसरा चाहता है कि 20 से 25 रन। बहुत बहुत शुभकामनाएं आपको हमारा दुर्गा माता इंटरप्राइजेज और मयंक। ओवर टू संदीप गावड़ साहब। थँक्यू सो मच दोन्ही इंड कडून जो प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळेच मोठं नुकसान झालं. विवेक नाराज होत आहेत, हताश होत आहेत बड्या कार्डवर, कारण दिनेश धुमाळ आणि विवेक देवळीकर या दोघांमध्ये ही सुरुवात होती. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजच्या मार्गावर आपण गोलंदाज बघितला होता नितीन मस्तान आणि इथे पहिला धक्का लागलाय धावपाच्या स्वरूपात. विवेक देवळीकर बाद होत आहेत. दोन्ही गड्या एकाच रुळावर आलेत. येस नो अँड वेट, हा ना आणि थांब या तिन्ही गोष्टीचा समन्वय कुठेतरी दिसला नाही आणि त्याचा फायदा उचलला प्रतिस्पर्धी संघाने. प्रतिस्पर्धी संघ आपण बघतायत अतिशय चांगला संघ पाहायला मिळतोय. विवेकजी तिवारी या ठिकाणी दाखल झालेत. भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीचे जिल्हा अध्यक्ष नालासोपारा विवेकजी तिवारी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. पाई प्रीमियर लीग मध्ये आपलं आम्ही शब्द समूहाने स्वागत करतोय. तहे दिल से हम स्वागत कर रहे हैं इस टूर्नामेंट में आपका विवेक जी. मोठा पटका दिनेश धुमाल, बड़ा पैक बड़ा धमाका, मिळते 6 धावा, सिक्सर. जिंकण्याकरता जे लक्ष आपण बघितलं तर टार्गेट जर आपण पाहिलं 44 धावा बनवल्या होत्या आणि 45 धावसंख्येचं लक्ष आहे आणि त्याचा हा पाठलाग होतोय. फुलटॉस बॉल, दांडी गोल बघितलं तर त्या ठिकाणी लगेचच आपले दोन्ही हात खुले केले. नितीन मस्तान एन्जॉय करतोय. मोठ्या कावडूला बाद केलंय. एकदा षटकार ठोकला आणि त्याच्यानंतर गोलंदाजाने दाखवून दिलं एक तुझी तर एक माझी. विकेट डाऊन. दुर्गा माता इंटरप्राइजेस BPL देवेश 11 यांची खेळी ही असते खास. रियांश इंटरप्राइजेस यांची पाहू जरा झलक. देवलीकर इंटरप्राइजेस यांची पाहू जरा झलक. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग.
ए नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग यस निखिल मस्तानीकरता या ठिकाणी उमेदच्या मुकादम साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. प्रत्येक प्रेक्षकांना असं वाटलं होतं की हा बिमर बॉल असेल, परंतु थेट यष्ट्यांचा वेध घेताना तो चेंडू दिसलाय आणि बॅटर दिनेश धुमाळ याला धमाल करण्याची संधीच दिली नाही गोलंदाजाने. आपण बघताय तर महत्वपूर्ण मॅच आहे तो म्हणजेच रियांश अँड देवळीकर इंटरप्राइजेस वर्सेस ध्रुवीत इंटरप्राइजेस असा. विनायक देवळीकर आणि सारंग देवळीकर यांची टीम एका बाजूला स्ट्रगल करते बॅटिंग करताना. पुढचा बॉल एका पायावर वजन दिलंय, चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय, चेंडू गॅप मध्ये काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रोप, मिळतात 4 धावा चौकार. आहे शान नायरा स्पोर्ट मयंक 11 आहे शान नायरा स्पोर्ट सदानंद देवळीकर सदानंद मुकादम साहेबांकडून पारितोषिक लागलं जातंय. सदानंद मुकादम पारितोषिक लावत आहेत. षटकारांची हॅट्रिक आणि विकेटची हॅट्रिक केल्यानंतर त्या खेळाडूला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या सध्या 4 ने पुढे सरकली 11. पुढचा बॉल डाऊन द लेग, डाबेचे सोडून जाणारा बॉल, त्यामुळेच पंचाने इशारा केलाय वाईट बॉलचा. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या पोहोचली जाते यावेळेला ती म्हणजेच 12 स्कोर मोज ऑन 12. पहिले षटक सुरू आहे, धावसंख्या 12, जिंकण्याकरता 45 धावसंख्येचं टार्गेट आहे. 45 इज द टार्गेट. नितीन मस्तांचा हा बॉल हवेमध्ये आहे, जेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. जेल सुटलाय, सहज सोपा जेल सुटला, त्यामुळेच धावसंख्या धावपळकावर 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 13. विनीत जी या ठिकाणी उपस्थित होत त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. वेलकम. पहिलं विनीतजी सिंग हे सुद्धा उपस्थित होत आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. आपण बघितलं विवेकजी तिवारी यांना, विनीतजी सिंग हे सुद्धा उपस्थित होतात आणि अनेक त्यांचे मित्र परिवार यांनी सुद्धा पाय प्रीमियर लीग या स्पर्धेला भेट दिली आहे. ओहो, पिच बॉल होता. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली आहे, कारण 2 मोठे मोहरे या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पाठवले गेलेत. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धावपळकावर धाबा लागल्या जातात ते 13 धाबा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 32. मयंक 11 सारा हलवतो मैदान बघा विराजी 11. गंगाराज इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक, गंगाराज इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग. नावात नाही और 32 रन. देखा जाए तो कोई भी असंभव लक्ष्य नहीं है. अगर एकाग्रता के साथ संयम के साथ खेलते हैं तो इस लक्ष्य को प्राप्त किया जा सकता है. 18 बॉल में 32 रन. तो बल्लेबाज को बिल्कुल ध्यानपूर्वक इस पारी को खेलना पड़ेगा ताकि जीत के साथ आगे वाले ग्रुप में पहुंचा जाए. ओव्हर टू संदीप गावण साहेब. नक्कीच पुढे जायचं असेल तर हा मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. एका बाजूला 2 पैकी 2 मॅच जिंकलेल्या आहेत, त्या म्हणजेच रियांश अँड देवळीकर इंटरप्राइजेस टीमने. त्यांचे संघ मालक सुद्धा खुश असतील. यतेश वैती आणि संकेत देवळीकर हे संघ मालक आहेत. आणि दुसऱ्या बाजूला ध्रुवीत इंटरप्राइजेस टीमचे संघ मालक म्हणून विनायक देवळीकर आणि सारंग देवळीकर साहेबांना तुम्ही बघतायत. काडू कक्षामध्ये तिथे सपोर्टसाठी ते बसलेले आहेत. मॅजिक बॉक्स त्या ठिकाणी आखलंय. चांगली व्यवस्था प्रत्येक प्रेक्षकांकरता, भोजनाची व्यवस्था आहे, चांगला खेळाडू कक्ष आहे. ओहो, ब्लाइंड स्ट्रोक, डोळे बंद करून हा फटका खेळताना दिसला बॅटर. डॉट बॉल. आणि अर्थातच आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हे संपूर्ण क्षणचित्र टिपण्याचं काम केलं जाईल. निशांत मुकादम यांचा मोलाचं सहकार्य लाभलंय आणि ते या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. ड्रोन शूट सुद्धा केलं जाईल. हे दृश्य तुम्ही ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाहू शकताय. प्रिन्स मूवीज लाईव्ह द्वारे हे दृश्य तुम्ही पाहणार आहात. डाऊन द लेग
आता सुद्धा एक खराब बॉल टाकलाय, अतिरिक्त धाव मिळेल संघाच्या खात्यामध्ये, ती जोडली जाईल. अतिरिक्त धाब्याचा फायदा झालाय, धाबा लागल्या जात आहेत त्या 14 धाबा. एक बॉलची समाप्ती. 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉल मध्ये जिंकण्याकरता 31 धावांची गरज आहे. 17 मध्ये पाहिजेत 31 धावा. बनवणं थोडंसं कठीण जाऊ शकतं या क्षणाला, कारण समोरच्या कडून गोलंदाजी करायची असेल तर ऑन साईडला मोठे फटका खेळणं कठीण आहे. हवेच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला प्रवाह वाहताना दिसत नाही आणि हवेच्या विरुद्ध दिशेने हा फटका खेचलाय. चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक देत आहेत आम्ही. विकेटचं पतन. येतेश वैतीने टिपलाय जेल. विकेट डाऊन. दुसरा धक्का गॉन. नाही रे गावात दम आहे पाय प्रीमियर लीग. जी हाँ दोस्तों, टीमों में आई है मिठास और जल्दी ही बांटी जाएगी आपके पास ताश शाश। जो तैयार हो जाइए क्योंकि आपने अभी बहुत अच्छा सा खाने का स्वाद लिया है, अभी आप शास का स्वाद लीजिए। थोड़ी देर में आपके पास नरपत भाई की तरफ से आपके पास ठंडी ठंडी शास पहुंचेगी। और थोड़ा संयम रखिए और बल्लेबाज को भी संयम रखना चाहिए। वही मॅच कडे आता पुन्हा ऑफ स्टंपच्या आता बाहेर निघणारा बॉल होता, जेल टिपलाय. विकेटचं पतन होतं. योगेश यांनी टिपलाय जेल. आणखीन एक फलंदाज होतोय फेल. आता जोश मध्ये दिसतंय टीमचे खेळाडू. टीम आहे हो लई झकास दुर्गा माता इंटरप्राइजेस. टीम आहे हो लई झकास दुर्गा माता इंटरप्राइजेस. बीपीएल देवेश 11 यांची खेळी ही असते खास. रियांश इंटरप्राइजेस यांची पाहू जरा झलक. देवलीकर योगेश मुकादम साहेबांकडून योगेश देवीकर यांच्याकडे इथे जमा झालंय. 500 रुपये मिळणार आहेत योगेशजी आपल्याला इथे जमा केलेत ते. ध्रुवित इंटरप्राइज, अगर देखा जाए तो इस मैच को जीता जा सकता है। किसी ने सच कहा है कि अगर लगे आपको हार निश्चित है तो जीतने का प्रयास कभी नहीं छोड़ना चाहिए। हॅट्रिक वर आलाय गोलंदाज. ओहो, काय चांगली गोलंदाजी भुरेची. भुरे यांनी या षटकामध्ये फक्त एक मात्र धाव दिली वाईटच्या स्वरूपात. धाव संख्या धावफलकावर आहे ती 14 धाबा. 14 धाबा. आणि हेमंतजीने आमच्यापर्यंत काहीतरी माहिती दिली होती की संध्याकाळच्या सत्रामध्ये एक क्वार्टर योगेश यांच्या करता जे ते ठरवतील ती क्वार्टर त्यांना मिळेल. पाण्याची सुद्धा असू शकते ती. ओहो, चांगला बॉल, चांगला बॉल. लाईन आणि लेंथ मध्ये कोणताच बिघाड होताना दिसत नाही. सुरेख मारा होते भुरे याचा. भुरे आता सर्वांच्या नजरेमध्ये आलाय आणि इथे तुम्ही बघू शकतायत निशांत मुकदम यांच्याकडून ड्रोन कॅमेरा उडवला गेलाय आणि ही क्षणचित्र टिपली जात आहेत या स्पर्धेची. ड्रोन कॅमेराद्वारे ही क्षणचित्र टिपण्याचं काम करतायत निशांत मुकदम. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळायचा होता, स्ट्रेट टू द फिल्डर. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवलंय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 45 धाव संख्येला प्रत्युत्तर देत असताना धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. या वेळेला 4 गडी बाद 14 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 31 धाबांची गरज आहे. 12 में चाहिए 31 रन. क्या कुछ कहना चाहोगे पाजी आप? बहुत ही अच्छा लग रहा है। और देखिए यहाँ पे जो है कुछ अजीबोगरीब यंत्र जो है हवा में उड़ रहा है, वो क्या क्या हरकत कर रहा है। आप देखिए वो एक एक अभी प्लेयर को कैच कर रहा है, कैमरामैन को भी कैच कर रहा है और साथ में हमारे दोनों अंपायर विशाल पाटिल और प्रसन्ना भोईर जो चौकन्ना नजर आ रहे हैं, इनको भी कैच कर रहा है। और जो जो चाहता है कि उसकी जो तस्वीर है अच्छी आए तो अपना चेहरा, और बालकनी में भी कुछ 4 लोग खड़े हैं उनको भी कैच कर रहा है। तो कृपया करके मैं ये अजीबोगरीब यंत्र से चाहता हूं कि थोड़ा मंच के करीब आए, मंच के करीब आ जाए तो हमारी जो अतिथि आए हैं उनको अभी सीधा प्रसारण उनका यूट्यूब पे किया जाए। कहाँ गया? हाँ, और हमारे
जो दूसरे माले पे कैमरामैन बैठे हैं गिरी भाई, उनको भी दिखाया जाए, क्योंकि इनकी वजह से ही सीधा प्रसारण जो है आप YouTube पर देख रहे हैं। कहाँ गया, लगता है गायब हो गया। आएगा आएगा, जल्दी आपके सामने आएगा, थोड़ा संयम रखिए, आपका भी फोटो उसमें दिखाई देगा। लेकिन ये मैच के बारे में आपका क्या ख्याल है? 12 देखिए, 12 गेंदों में 31 रनों की दरकार है। अगर चाहे तो सब कुछ हो सकता है, अगर हिम्मत हार जाए तो कुछ भी नहीं हो सकता। 12 बॉल में 31 रन चाहिए, अगर 3-4 फटके जोरदार आ गए तो इस मैच को जीता जा सकता है। देखिए अजीबोगरीब यंत्र जो हवा में रिकॉर्डिंग कर रहा है, ये भी करतब दिखा रहा है, और जल्द ही आपके पास आएगा। तो कृपया अपने चेहरे को साफ सुथरा रखिए ताकि आपका फोटो भी YouTube पर अच्छा दिखाई दे। मंगेश ढोणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, या गावचे जावई आहेत आणि त्यांचं मी स्वागत करतोय। 12 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे। स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा बॅटर आहे, लढावं लागेल बॅटरला, आपली संपूर्ण ताकद झोकावी लागेल अरविंद या खेळाडूला। कुणाल सुद्धा स्वस्तात बाद झालाय, त्यामुळेच मोठी जबाबदारी आता अरविंद या खेळाडूवर पडलेली दिसून येते। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संकेत देवळीकर संघ मालक आहेत, यतेश वैती आणि संकेत देवळीकर या दोघांनी चांगलं काम केलंय आपल्या संघाकरता। यतेश वैती यांना तुम्ही मिडविकेट क्षेत्रामध्ये बघू शकता, एक हसरा चेहरा आहे आणि नेहमीच असे हसरे चेहरे आम्हाला आवडत असतात। तुमच्या चेहऱ्यावर बघूनच तुमची हावभाव समजत असतात। दुसऱ्या बाजूला संकेत देवळीकर एक चांगले खेळाडू आहेत। सदानंद मुकादम दुर्गामाता एंटरप्राइजेसचे मालक यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालंय। संकेत देवळीकर याने विकेट हॅट्रिक साधली तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्यांना, आणि थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये थैंक यू। गेंदबाज मिडल स्टंप जो है उखाड़ फेंका है, इसी के साथ थोड़ा सा और झटका लगा है, 5वां झटका लगा है। बैटिंग करणाऱ्या ध्रुवीत 11 टीमला हा ध्रुवीत। 5वां धक्का लगलाय। अभी भी 11 गेंदों का खेल शेष है और 11 गेंदों में 31 रनों की दरकार है। अगर 3-4 फटके जोरदार आ गए तो इस मैच को जीता जा सकता है। विकेट हॅट्रिक करता सदानंद मुकादम साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय। दुर्गामाता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत ते। धावसंख्या धावपळकर आहे ते 14 धाबा। पुढचा बॉल फुल टॉस बॉल, चेंडू हवेत आहे, झेल टिपणं फार महत्वाचं। योगेश प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या आवाक्यापासून हा चेंडू दूर होता, त्यामुळेच बॅटरला 2 धावा मिळत आहेत। खराब थ्रो वापसी केलंय अंतिम क्षणाला, या 2 धावा मिळत आहेत। 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात त्या 16 धाबा। 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 29 धावांची गरज आहे। 10 मध्ये पाहिजेत 29। पुढचा बॉल, ओ फुल पिच बॉल होता, फुल टॉस बॉल होता, बॅटर बीट होत आहेत। याच बरोबर धावसंख्या धावपळकर आहे ती 16 धाबा, 16 रन्स। ध्रुवीत हा संघ जर या ठिकाणी पराभव झाला त्यांचा तर त्यांचं आव्हान इथेच संपलं जाईल आणि मग रियांश अँड देवळीकर इंटरप्राइजेस हा संघ ग्रुप टॉपर होईल। जिंकली तर ते टॉप मध्ये पोहोचतील। हे छास आलंय नरपतभाई यांच्याकडून आलेलं छास आमच्याकरता आहे खास, आणि आमचे स्कोरर कॉमेंटेटर बुजवतात या ठिकाणी प्यास। चेंडू हवेत आहे, झेल घेण्याचा प्रयत्न केलाय, झेल ड्रॉप केलाय। झेल सुटल्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धाबा धावपळकावर 1 ने पुढे सरकल्या, धाबा लागल्या जातात त्या 17 धाबा। जिंकण्याकरता 45 धावसंख्येचं लक्ष होतं, म्हणजेच अजून 28 धावांची आवश्यकता आहे। अभी भी 28 रनों की दरकार है पाजी। देखिए मैं इनको बार बार कह रहा हूं, अगर लगे कि हार निश्चित है तो जीतने का प्रयास कभी नहीं छोड़ना चाहिए।
अब तो इनको उठा के 2-3 कम से कम फटके ऐसे लगने चाहिए, स्कोर बढ़े। पुढचा बॉल मोठा फटका, टॉपेज लागले, चेंडू फाईन लेग रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय, कुणी क्षेत्ररक्षक तिथे नाही आणि आज 4 धाव मिळत आहेत. नशिबाचा भाग आहे, नशिबाचा चौकार आलाय. 4 रन. बाजी मारते हो हमखास ध्रुवीत इंटरप्राइजेस. बाजी मारते हो हमखास ध्रुवीत इंटरप्राइजेस. यथार्थ आणि स्मृती लेवन आज ठरले तो चौकाराच्या मदतीने आपण धावपळ बघतोय. खेळाडूंनी लावले बघावं आगे. बॉल शिल्लक आहे. पाये गावात खेळाडूंनी लावले बघावं आगे. 24 धावांची गरज आहे. 7 मध्ये पाहिजे 24 धाबा. आज त्यांची थर्मल बघितलं या मॅच. लढणं फार महत्वाचं आहे. लढावं लागेल आणि आडव्या बॅटचा वापर करतच हा बॅटर लढतोय. ओहो, इथे काय घडलंय? क्षेत्ररक्षक कोसळत आहेत आणि 4 धावांचा फायदा होतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलं या बॅटरने. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात. 25 धावा. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये जिंकण्याकरता 20 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजे 20. बाजी मारते हो हमखास ध्रुवीत इंटरप्राइजेस. यथार्थ आणि स्मृती लेवन आज ठरले तो सरस. पाये गावात खेळाडूंनी लावले बघावं आगे. पाये गावात खेळाडूंनी लावले बघावं आगे. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. के आखिरी बॉल पे चौका लगा और उसी के साथ वापसी के संकेत दिए बल्लेबाजी करने वाली ध्रुवीत 11 टीम ने. 6 गेंदें शेष है और 6 गेंदों में जीत के लिए 20 रनों की दरकार है. देखिए दोनों बल्लेबाजों को चाहिए, अभी अंतिम ओवर है, अंतिम ओवर में 6 गेंदों में 20 रन चाहिए. अभी अगर नहीं उठा के मारेंगे तो फिर हार निश्चित है, इसलिए पहली 2-3 गेंदों में जबरदस्त प्रहार करना पड़ेगा इनको. लेकिन गेंदबाज के मन में अब क्या चलता होगा? देखिए अगर बल्लेबाज रन बनाने की कोशिश करेगा तो गेंदबाज भी चाहेगा उसका विकेट लेने के लिए. तो अब देखना पड़ेगा कि किसका जो है पलड़ा भारी होता है. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी गोलंदाज कोण घेतो ते आपण बघणार आहोत. 6 मध्ये 20 ची गरज आणि अशा स्थितीमध्ये आय थिंक गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता आलेत. रुपेश नितीन मस्तान आमच्यापर्यंत माहिती देतील गोलंदाज नेमके कोण आहेत. रुपेश आहेत काय? संजय, राजेश गोलंदाजी मार्गावर आलेत आणि ड्रोन कॅमेरा हे संपूर्ण दृश्य टिपतायत. शेवटचे 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. जिंकलं तर मग स्पर्धेमधील आव्हान जिवंत राहील, हारले तर मग परत जावं लागेल. आता हा चेंडू हवेत आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. लॉंग ऑफ मधून संकेत देवळीकर येत आहेत, चांगला थ्रो करतायत. एकच धाव मिळाली बॅटरला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली यावेळेला 26 वर. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. हवेच्या विरुद्ध दिशेने खेळायचं आहे, त्यामुळे थोडंसं कठीण असेल 19 धावा बनणं. सही कहा आपने, अगर हवा विरुद्ध दिशा से आ रही हो तो आपको शॉट खेलने में बहुत दिक्कत का सामना करना पड़ेगा, परेशानी करनी पड़ेगी. लेकिन अभी भी लगता है कि इस धीरे धीरे जैसे बॉल जो है शून्य के रूप में जाती रहेगी, जो लक्ष्य है वो असंभव सा शुरू हो जाएगा. देखो 5 मध्ये 19 धावांची गरज असताना गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलेला आहे तो राजेश या गोलंदाजाने. आता दबाव दडपण वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. धावसंख्या धावपळकावर 26. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची गरज आहे. 4 मध्ये पाहिजे 19 धावा. पॉइंट टेबल मध्ये टॉप करण्याकरता या धावा डिफेंड करणं फार महत्वाचं. पुन्हा एकदा बीट होतं बॅटर. मॅनामधून तलवार काढतायत परंतु वार काय होताना दिसत नाही. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. अब लक्ष्य जो है असंभव हो चुका है, लगभग असंभव हो चुका है. अब गेंदबाज चौथी गेंद लेके अब देखना है कि बल्लेबाज क्या करते हैं. ओहो, लगभग समाप्त सा. लक्ष्य जो है अब इसको
प्राप्त करना बहुत मुश्किल हो गया है। 2 बॉल में 19 रन, ऐसा कभी ना हुआ है ना कभी होगा, मुझे तो लगता है। 2 बॉलों में 19 रन। यस, क्रिकेटमध्ये आपण भाकीत करू शकत नाही, कधीही केव्हाही काही घडू शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल, हा 7वा चेंडू डॉट करताना दिसत आहेत त्या खेळाडू. धाव संख्या धाव फलकावर इथे थांबलेली आपल्याला दिसून येते. धाव संख्या आहे ती फक्त आणि फक्त 26 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. जवळजवळ आव्हान संपुष्ट झालंय, म्हणजेच या स्पर्धेमधून आता ध्रुवीत इंटरपायजेस टीमला बाहेर जावं लागेल आणि अशा रीतीने या मॅच वर पगडा भारी केलाय, या मॅचला जिंकलाय रियांश आणि देवळीकर इंटरपायजेस टीमने. आणि बी ग्रुप मध्ये ग्रुप टॉपरच्या भूमिकेमध्ये त्यांची टीम पाहायला मिळतोय. पहिल्या नंबरवर राहते ती म्हणजेच रियांश अँड देवळीकर इंटरप्राइजेस आणि दुसऱ्या नंबरवर ती म्हणजेच जर आपण बघितलं तर देवेश 11 ध्रुवीत 11 टीम. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्या, कुठे जाऊ नका, भोजनाची व्यवस्था आहे आणि त्या भोजनाचा आस्वाद घ्या. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक ध्रुवीत इंटरप्राइजेस टीम. या स्पर्धेमध्ये आपण चांगला सहयोग दर्शवलाय, त्याबद्दल आम्ही आपला मनपूर्वक आभार मानतोय. आणि पुढील होणारा मॅच फक्त आणि फक्त 2 षटकांचा असेल, त्याकरता दोन्ही टीमने मैदानाच्या आत लवकरात लवकर उतरा. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे.